खरपुडी बुद्रुक येथे राहत्या घरात 74 वर्षीय वृद्धानं मृत्यूला कवटाळलं। पांडुरंग महादू शिंदे वय 74 यांनी गावातील घरात गळफास लावून जीवनयात्रा संपवली। शनिवार दिनांक 4 एप्रिल रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास घटना उघडकीस। पांडुरंग शिंदे यांनी उचललेल्या टोकाच्या पावलाबाबत कारण अस्पष्ट। उच्च दर्जाच्या कांद्याला चाकण बाजारात 1300 रुपये प्रति क्विंटल भाव। दिवसभरात कांद्याची 5000 क्विंटल आवक, बटाटा 1250 क्विंटल, लसणाची 40 क्विंटल आवक। चांगल्या प्रतीच्या लसणासाठी प्रति क्विंटल 10,000 रुपयांचा दर। उन्हाळ्यामुळे राजगुरुनगर आणि चाकण बाजारात कलिंगडाची मोठी आवक। राजगुरुनगर बाजारात 107 क्विंटल तर चाकण बाजारात 415 क्विंटल कलिंगड विक्रीसाठी। शेळी मेंढी बाजारात तब्बल 7100 जनावरांची विक्री। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण आणि राजगुरुनगर उपबाजारात शनिवारी सुमारे 6 लाखांची उलाढाल। बाजार समिती प्रशासनाची माहिती। गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिया संदर्भात पुनर्गठित राज्यस्तरीय समितीची पहिली बैठक पुणे विधान भवन येथील झुंबर सभागृह येथे संपन्न। ऊसतोड कामगार कायद्यातील प्रगतीबाबत स्वागताची भूमिका। गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिया संदर्भात जिल्हास्तरीय समित्यांचे स्वरूप तयार करण्याचा विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी घेतला निर्णय। ऊसतोड महिला कामगारांमध्ये आरोग्य विषयक व्यापक स्वरूपात जनजागृती करण्याचे दिले निर्देश। खरपुडी खुर्द येथील युवकाच्या जिद्दीला सलाम। 3 वेळा केवळ एका मार्काने हुकलेलं स्वप्न झालं पूर्ण। पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात अजित सुभाष गाडे या तरुणाची निवड। अजित गाडे हे उद्योजक सुभाष सुदाम गाडे यांचे चिरंजीव आणि माजी उपसरपंच बंडोपंत सुदाम गाडे यांचे पुतणे। बोलेरो जीप आणि ट्रक यांच्यातील अपघातात जीप मधील प्रवासी गंभीर जखमी। दारू पिऊन ट्रक चालवणाऱ्या सोनू कैलाश पांडे याच्यावर आळंदी पोलिसांनी केली कारवाई। धानोरे फाटा येथील पुष्पक कंपनी समोर 3 एप्रिल रोजी घडला प्रकार। अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार।